आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। भूमी अभिलेख विभागाचे उद्यापासून असहकार आंदोलन होणार सुरू। नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं अहिल्यानगर जिल्हा संघटक अविनाश ठोकळ यांनी केलं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर असहकार आंदोलन पुकारण्यात आले असून त्या अंतर्गत श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पासून आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीसह इतर कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दिनांक 18 व 20 फेब्रुवारी दरम्यान मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीचे काम पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज करतील। त्यानंतर दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान सामूहिक अर्जित रजा घेऊन असहकार आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे। तसेच दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। शासनाने मागण्या मान्य न केल्यास दिनांक 2 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे। याबाबत अहिल्यानगर जिल्हा संघटक अविनाश ठोकळ यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनाच्या दरम्यान नागरिकांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। मात्र शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे। तसेच श्रीगोंदा अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होत असल्याची माहिती यावेळेस त्यांनी दिली। नमस्कार, मी अविनाश निवृत्ती ठोकळ, अहिल्यानगर भूमी अभिलेख संघटनेचा जिल्हा संघटक या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रवासियांना सूचित करू इच्छितो की 18 तारखेपासून असहकार आंदोलन भूमी अभिलेखने पुकारलेलं आहे आणि त्यासाठी 18 व 20 19ला सुट्टी आहे। 18 व 20 तारखेला कार्यालयात संपूर्ण मोजणीचं सामान जमा करण्यात येणार आहे आणि काळी फिती लावून आम्ही सर्वजण काम करणार आहेत। त्यामुळे बाहेरगावून जर कोणी लोक येत असतील, मुंबई, पुणे किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि त्यांच्या हद्दीच्या खुणा असतील तर त्यासुद्धा होणार नाहीत। त्यांनी कर्मचाऱ्याशी आमच्या संपर्क साधावा आणि त्या हिशोबाने जसे निर्देश असतील तसे आहेत। महाराष्ट्र राज्याची कृती समिती यासाठी गठन झालेली आहे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे तांत्रिक वेतन नाही आहे, आम्हाला तांत्रिक वेतन नाही। आम्ही सगळेजण तांत्रिक काम करत आहोत। आज आपण पाहतोय सर्व नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहेत। पहिले प्लेन टेबल होतं, त्याच्यानंतर ATS मशीन आली, त्यानंतर रोवर आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आम्ही तांत्रिक काम करत असेल तर आम्हाला तांत्रिक वेतन मिळणं आमचा हक्क आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन पुकारलेलं आहे। दुसरं आपण पाहता की श्रीगोंदा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची खूप कमी आहे। मग कर्मचाऱ्यांच्या कमीसाठी संपूर्ण एक श्रीगोंद्यासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्हा नाही महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे मानसिक त्रास होत आहे। एका माणसाकडे 3 टेबलचा चार्ज आहे आणि म्हणून आम्ही आकृतीबंध नवीन सादर करण्यासाठी ही दुसरी मागणी आमची आहे। अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही 18 आणि 20 तारखेला सामान जमा करून ऑफिसमध्ये काम करणार आहोत आणि 23 ते 25 पर्यंत 23 ते 27 पर्यंत आम्ही सामुदायिक रजेवर जाणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे भूमी अभिलेखचे कर्मचारी पदाधिकारी सामुदायिक रजेवर जाणार आहेत आणि 27 तारखेला आमचा महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेखचं जे मेन हेड ऑफिस आहे जमाबंदी कार्यालय पुणे तेथे आक्रोश मोर्चा आहे आणि त्या आक्रोश मोर्चामध्ये आम्ही आमच्या मागण्या मांडणार आहोत आणि त्यानंतरही जर मानलं नाही तर 2 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। ही सर्व महाराष्ट्र राज्याच्या आणि श्रीगोंदा तालुक्यांच्या जनतेला सूचना देण्याची असती। आमच्या कार्यालयातील 100% कर्मचारी सामील होते, अधिकारी फक्त याच्यामध्ये नाहीत, आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचे हा मोर्चा आहे। भूमी अभिलेख विभागाच्या या आंदोलनामुळे जमीन मोजणी, नकाशे, उतारे आदी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन कर्मचारी संघटनेच्या वतीनं यावेळेस करण्यात आलं आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।